मातोश्री वैकुंठवासी हरिभक्तीपरायण जनाबाई अनंत इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण म्हणजेच वर्षश्राद्ध निमित्त श्री रामकथा व कीर्तन महोत्सव गुरुवर्य हरिभक्तीपरायण अनंत महाराज इंगळे बापू यांच्या मार्गदर्शनानं श्रीराम कथा कथाकार हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे पांडुरंगरायांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करू। अयोध्या निवासी दशरथ नंदन प्रभु रामचंद्रांच्या चरणी विनम्र अभिवादन करो। पवन सुत हनुमंतरायांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करो। संत श्रेष्ठ ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय आदि माता आदिशक्ती मुक्ताईला वंदन करो। गुरुवर्य गुरुजी माता पिता यांना प्रणिपात करो। भगवत स्वरूप श्रोतृ वर्गाला नमस्कार करून आजच्या कथेला आपण प्रारंभ करत आहोत। आपली ही जी श्रीराम कथा सुरू आहे ही मातोश्री आदरणीय जनाबाई इंगळे यांच्या वर्षश्राद्धाच्या म्हणजे प्रथम पुण्यस्मरणाप्रित्यर्थ श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान सोलापूर यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्यातील या कार्यक्रमामध्ये आपण श्रीराम कथेतील आजचा आपला चौथा दिवस आहे। प्रभु रामचंद्रांची जी कथा आहे ही जीवनाला दिशा देणारी आहे। आदर्श असं चरित्र म्हणजे श्रीराम कथा प्रत्येक व्यक्तीला जीवन जगताना आदर्शाची गरज असते। आपल्या प्रत्येकाला जन्म मिळाला, देह मिळाला, या देहामध्ये या जन्मामध्ये जीवन जगत असताना आदर्श असं चरित्र आपल्या समोर जर असेल तर त्या पद्धतीनं आपण जगण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्याला आदर्श असं जीवन मिळावं याच्यासाठी श्रीराम कथेचं नियोजन आहे। देवाचे अवतार अनेक आहेत। या सर्व अवतारामध्ये पूर्ण अवतार फक्त दोन आहेत, एक कृष्ण अवतार आणि दुसरा राम अवतार। राम अवतार हा पूर्ण आहे आणि कृष्ण अवतार हा परिपूर्ण आहे। पण जीवन जगण्यासाठी कृष्ण अवताराचा आपल्याला उपयोग होत नाही, कारण ते चरित्र जीवाच्या दृष्टीनं जगायला खूप कठीण आहे। राम अवतारामध्ये प्रत्येक क्षण कृतीमध्ये उतरवता येतो, प्रत्येक चरित्र कृतीमध्ये आणायला सोपं आहे। नाहीतरी आम्ही इतरांकडे पाहत जीवन जगतो, आपलं नेहमी मोठ्या मंडळींकडे पाहत वागणं चालू असतं। त्यांनी असं केलं म्हणून मी असं करायचं, आणि आपलं मन आपल्या परिसरात आपण ज्या भागामध्ये राहतो, ज्या लोकांमध्ये वावरतो त्याचे संस्कार नकळत मनावर होत असतात। आपण इतर गावामध्ये गेलो की लगे आपल्या बोलण्यावरून सांगतात तुम्ही सोलापूरचे आहात। हे कसं ओळखलं? तर आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागातल्या आवाजाचा
त्या भागातल्या शब्दाचा संस्कार आपल्या मनावर आणि इंद्रियांवर झालेला न कळत हे संस्कार होता आणि या संस्कारामध्ये जर योग्य संस्कार समोर असतील तर जगणं योग्य आणि आनंदी बनतं. म्हणून श्रीराम कथेचं आयोजन हे आपल्यासाठी महत्त्वाचं. श्रीराम कथेतलं प्रत्येक व्यक्तिमत्व आचरणात आणण्यासारखं आहे. जगणं कठीण हे नक्की. ऐकायला लागलो तरी आपल्याला वाटतं हे असं असू शकतं का. आपण जर प्रभू रामचंद्रांचा वनवास विचारात घ्यायला लागलो आपल्याला वाटतं वनवास असतो का, वनवास असावा का. जर चुकून आपल्याला वनवास मिळाला, बघा ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा भावार्थ रामायण पोथी जर सुरू केली तर लक्ष्मण शक्तीच्या अगोदर वनवासाला जाण्याची पद्धत आहे. आणखी सुद्धा ग्रामीण भागामध्ये वनवासाला जाताना कपडे सुद्धा त्या पद्धतीचे घालावे असा विचार मांडला. आता प्रभू रामचंद्रांनी वल्कल धारण केली आणि वनवासाला गेले. आता वल्कल जरी नसले तरी आपल्याकडे पोते वगैरे बांधून त्याचे कपडे केले जातात आणि ते परिधान करून वनवासाला निघतो. घर सोडून इतरत्र जाणं याला वनवास म्हणायचं का वनामध्ये वास करणं याला वनवास म्हणायचं. हा पुन्हा वेगळा चिंतनाचा मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आपण प्रभू रामचंद्र जनक नगरीमध्ये सीता स्वयंवराच्या प्रसंगात त्यांनी शिवधनुष्य उचलला आणि त्यावेळेला जानकी मातेनं त्यांना गळ्यामध्ये हार घालून स्वीकारलं, वरलं असं चिंतन आपण केलेलं. ज्या वेळेला शिवधनुष्य उचलला त्याला प्रत्यंचा चढवली आणि हा शिवधनुष्य प्रभू रामचंद्रांच्या कडून भंगला, त्याचा कडकडाट झाला. तो कडकडाट त्रिभुवनामध्ये होता. त्या कडकडाटाने स्वर्गातील देव आश्चर्यचकित झाले. इहलोकामध्ये अनेकांना भीती वाटू लागली. काय व्हायला लागलेलं आहे, नेमकं काय चालू आहे. अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली, घबराट निर्माण झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये हा आवाज भगवान परशुरामांच्या कानापर्यंत पोहोचला. त्यांच्या लक्षात आलं की हा आवाज कशाचा. आपण शिवधनुष्य जनक राजाकडे ठेवलेला आहे, आपला धनुष्य आहे आणि तो आपण जनक राजाकडे ठेवलेला आहे आणि हा त्याचा आवाज आहे हे जनक राजाच्या लक्षात आलं. हे परशुरामाच्या लक्षात आलं. परशुराम तिथून निघाले आणि अशा परिस्थितीमध्ये जनक राजाच्या दरबारात जिथं हा धनुष्य तुटला गेला, तोडला गेला आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं जेवढे राजे महाराजे जमा झालेले होते, उपस्थित होते, त्या राजे महाराजांच्या माध्यमातून
राजे महाराजांच्या माध्यमातून तो शिवधनुष्य उचलला जाईल असं नियोजन करण्यात आलेलं. परंतु एकालाही शिवधनुष्य साधा बाजूलाही करता आला, उचलणं सोडून द्या. पण प्रभू रामचंद्रांच्या कडून तो भंगला. त्यावेळेला तिथले सगळे राजे महाराजे ते म्हणायला लागले, यांनी शिवधनुष्य बंगवला तोडला म्हणून काय झालं? आम्ही यांच्या बरोबर जानकीचा विवाह होऊ देणार नाही. त्या सगळ्यांनी मिळून प्रभू रामचंद्रांबरोबर युद्ध करावं असा त्या ठिकाणी गोंधळ चालू केला. बऱ्याच जणांचं असं असतं, एखादी गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर ती दुसऱ्यालाही मिळू द्यायची. जाऊ दे, आपलं प्रारब्ध नाही, आपल्याला मिळत नाही, दुसऱ्याला मिळते, त्याचं ते प्रारब्ध आहे असा विचार करून आपण सोडून द्यायला हवे. परंतु त्या राजा महाराजांनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांबरोबर युद्ध करायचा निर्णय केला. गोंधळ चालू झाला. जनक राजा भयभीत झाला, आता काय करावं? एवढ्यामध्ये खूप मोठा आवाज झाला आणि त्या आवाजाबरोबर वादळही निर्माण झालं. आणि तिथं एका हातामध्ये धनुष्य, एका हातामध्ये परशुराम घेऊन परशुराम भगवंत प्रकट झाले, हजर झाले. परशुरामाला पाहिल्याबरोबर सगळ्या राजांनी आपापला धनुष्य खाली ठेवून लपवायला सुरुवात. कारण या सगळ्यांना माहित होतं परशुरामासमोर आपण टिकणार नाही. कारण भगवान परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. पृथ्वी निक्षत्रिय केली असा हा भगवान योद्धा आपल्या समोर हजर आहे. आपण सगळे मिळून सुद्धा त्यांच्या बरोबर युद्ध करू शकणार नाही. आणि म्हणून उपस्थित राजांनी आपला आपला धनुष्य सिंहासनाखाली ठेवायला सुरुवात केली, लपवून ठेवायला सुरुवात केली. प्रत्येकाने आपला परिचय द्यायला प्रारंभ केला. मी कोण आहे? स्वतःचा परिचय देण्यापेक्षा माझे आजोबा कोण, माझे वडील कोण, कारण त्यांच्या नावामुळे तरी परशुराम आपल्याला सोडतील, आपल्याला मुक्त करतील, आपल्या बरोबर युद्ध करणार नाही. म्हणून त्यांनी आपला परिचय द्यायला सुरुवात केली, प्रारंभ केला. आणि तो प्रारंभ करत असताना विश्वामित्राच्या लक्षात आलं. जनक राजा घाबरला, अंगाला कंप सुटला. जनक राजा थरथरणे चालू झालं. कारण परशुरामासारखा योद्धा पृथ्वीवर नव्हता. परशुरामाची ख्याती तिन्ही लोकांमध्ये होती. परशुरामासमोर कोणी टिकत नव्हतं. जनक राजाच्याही लक्षात आलं, आता हे संकट कसं बाजूला होणार. आणि परशुरामाने विचारायला सुरुवात केली की आता झालेला जो आवाज आहे कशाचा? जनक राजाच्या लक्षात आला, आता सांगावं लागणार आहे. कारण परशुरामाने तो धनुष्य दिलेला होता आणि त्या धनुष्याचा भंग झालेला. हे जर परशुरामाला कळलं तर परशुराम आपल्यालाही ठेवणार नाही. ज्या वेळेला परशुरामाने हा धनुष्य दिला त्यावेळेला दररोज या शिवधनुष्याची पूजा करणं
आणि त्याचं दर्शन घेणं हा नित्यक्रम जनक राजाचा. जनक राजा दररोज या धनुष्याचं दर्शन घ्यायचे. एके दिवशी ते धनुष्याकडे गेले आणि दर्शन घेऊ लागले. त्यांच्या लक्षात आलं धनुष्याच्या खाली शेणाने सारवलेले. हा धनुष्य 10, 12, 15 जणांना एका वेळेला उचलता येत नाही. याला सहजतेनं उचलून याच्या खाली सारवण कुणी केले? याच्या खालची जागा कधी स्वच्छ केली जात नाही, कारण हा उचललाच जात नाही. या धनुष्याला वरूनच स्वच्छ करणं, पूजा करणं, दर्शन घेणं हे नित्यानं चालू असायचं. आज याच्या खाली स्वच्छता कशी झाली? ताबडतोब जनक राजाने तिथं असलेल्या सेवकांना बोलावलं आणि सेवकांना विचारायला सुरुवात केली. आज या रंगभूमीमध्ये कोण आलेलं होतं? हा धनुष्य कोणी उचलला? इथं शेण आणून सारवण्याचं काम कोणी केलेलं आहे? जनक राजाने माहिती घ्यायला सुरुवात केली. सेवकांनी सांगितलं या ठिकाणी जानकी माता आल्या. जनक राजाने जानकी मातेला निरोप दिला. सीता मातेला बोलावून घेतलं आणि विचारायला सुरुवात केली. आज तुम्ही इकडे आले होते, ही स्वच्छता कोणी केली? मी केली. शेण आणून इथलं सगळं सारवलं असेल ते कुणी केलं? मी केलं. धनुष्याच्या खाली शेणाने सारवण्याचं धाडस कुणी केलं मला कळेल का? जानकी माता म्हणते मी केले. त्यावेळेला जनक राजांना आश्चर्य वाटलं. जानकी माता आपल्याकडे अमानत आहे. ती आपली नाही पण आपल्याकडे आहे. ही सामान्य नाही. हिने सहजतेने धनुष्य एका हातामध्ये उचलला आणि दुसऱ्या हाताने शेण घेऊन सारवून काढला. नंतर हा धनुष्य जागेवर जसाच्या तसा ठेवला. म्हणजे जानकी माता सामान्य. त्याच वेळेला जनक राजांनी पण केला, निश्चय केला की जानकीचा विवाह अशा शूरवीर योद्ध्याबरोबर झाला पाहिजे, कारण ही सामान्य नाही, म्हणजे तोही असामान्यच असला पाहिजे. मग तो असामान्य आहे का नाही हे कसं ओळखावं? त्याची परीक्षा कशी घ्यावी? जानकी मातेचा विवाह ज्या शूरवीराबरोबर करायचा, ज्या राजकुमाराबरोबर करायचा आहे, त्याची परीक्षा कशी घ्यावी? आणि म्हणून जनक राजाने पण केला की आपण स्वयंवर ठेवूया आणि या स्वयंवरामध्ये शिवधनुष्य जो उचले, प्रत्यांच्या चढवे, त्याचा भंग जो करेल त्याच्याबरोबर जानकी मातेचा विवाह. आपण काल शंका निर्माण केली होती की जनक राजा सामान्य नाही. जनक राजांच्या बाबतीमध्ये शास्त्र सांगतं जनक हे विदेही आहे. विदेही कोणाला म्हणावं, जीवनमुक्त कोणाला म्हणावं? अध्यात्मामध्ये या दोन मुक्तीचा विचार आहे, विदेह मुक्ती आणि जीवनमुक्ती. अज्ञानाच्या निवृत्तीनंतर म्हणजे गुरु सेवेद्वारे कृपा प्राप्त करून आत्मज्ञानाची ज्याला प्राप्ती होते त्याचं अज्ञान निवृत्त होतं. अज्ञान निवृत्तीनंतर देह असेपर्यंत प्रारब्ध वशामध्ये त्याचं जगणं चालू असतं. त्याच्या जगण्याला जीवनमुक्ती म्हणतात.
आणि त्यानं देह ठेवला की त्याच्या त्या अवस्थेला देहमुक्ती म्हणतात. परंतु जीवनमुक्ती अवस्था भोगत असताना जो देहावर येत नाही त्याला देहमुक्त म्हटलं जातं. या बाबतीमध्ये तुकोबारायांच्या नामाद्वारे प्राप्त होणारं लक्षण मांडलेलं आहे. असो ऐसा कोटे आठवते नाही, अवस्थेचा विचार मांडला. देहीचा विदेही भोगदशा, विदेह अवस्था देहामध्ये असताना देहातीत होतं, याला विदेहमुक्ती असं म्हटलं गेलं. या विदेहमुक्तीचा विचार अध्यात्मामध्ये मांडला, भक्तिशास्त्रामध्ये मांडला. जनक राजांच्या बाबतीमध्ये चिंतन असं मानलं जातं की जनक राजा विदेही, जनक राजाला विदेही का संबोधलं गेलं? जनक राजांची संसारामध्ये आसक्ती नाही आणि त्याग सद्गुण याच्यावर सुद्धा त्यांचा अहम. काही काही वेळेला आपला प्रपंचाचा भाव कमी होतो, प्रपंचाची आसक्ती कमी होते, पण परमार्थाचा अहम चालू होतो. मी इतकी सेवा केली आणि त्यामुळे देवाने माझ्याकडे बघितलंच पाहिजे असा अहम चालू होतो. काही काही जण म्हणतात सुद्धा एवढं भजन करून पण देवाच्या दारात न्याय नाही हो. देव आम्हाला दुःख देतो एवढं भजन कीर्तन सेवा करून सुद्धा आम्हाला दुःख का? आपल्याला वाटतं आपल्या सेवेकडे देवानी लगेच लक्ष द्यावं. बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही सेवा करतोय म्हणजे देवावर उपकार करतो. आपण सेवा आपल्यासाठी करत असतो हे विसरून चालणार नाही. ठीक आहे, चिंतन मोठं आहे, आपल्याला चरित्र आणि पुढे न्यायचं आहे आणि म्हणून विदेहमुक्ती याचा विचार चालू. जनक राजाचं चरित्र सांगत असताना अष्टावक्र महात्मे मांडावे लागतात. त्यावेळेला जनक राजा करतात, जनक को
अष्टावक्र महात्म्यांच्या प्रवचनामध्ये अनेक श्रोते येऊन बसले. जनक राजा दररोज अष्टावक्रांचं प्रवचन ऐकायचे वेळेच्या अगोदर. दररोज यायचे आणि प्रवचन ऐकायचे. एके दिवशी जनक राजाला थोडासा उशीर झाला. अष्टावक्र महात्म्यांनी प्रवचन सुरू केले. काही श्रोत्यांना वाटलं वेळ झाली, आमचा वेळ गावा सुरू करा, कोणी येऊ द्या, नाही तर न काही म्हणजे सुरुवातीला येतील त्यांच्यासाठी तुम्ही सुरू केलं पाहिजे, आमचा वेळ वाया का घालवता. पण बोलण्याचं धाडस कोणाचं झालं नाही. अष्टावक्र महात्म्यांनी हे काही जणांच्या मनातला भाव ओळखला. एवढ्या जनक राजा काही जणांना वाटलं राजे म्हणून वाट बघत असतील, ऐश्वर्य, राजा, पद, सत्ता डोळ्यासमोर ठेवून त्यांची वाट अष्टावक्र बघायला लागले. वास्तविक पाहता अष्टावक्र महात्मा हा असंग महात्मा, त्यागी महात्मा. त्यागी महात्म्याला राजा आणि प्रजा सारखीच आहे. अष्टावक्रांनी जनक राजाची वाट का पाहावी. काही जणांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि ती शंका अष्टावक्रांनी ओळखली. एवढे जनक राजा आले, प्रवचनात बसले, सुरू झालं प्रवचन. अर्धा तास झाला, आणखीन अर्धा तास शिल्लक आहे. तोपर्यंत जनक राजाच्या वाड्याला आग लागली. राजवाडा पेटला, राजवाडा पेटला. ही बातमी प्रवचनात आली. सगळे चर्चा राजवाडा पेटला. काही श्रोते उठले, राजवाडा विझवला. जनक राजा उठलेच नाही. ते श्रोते गेले, 5-10 मिनिटात राजवाडा विझवला. बघितलं राजेसाहेब नाही. पुन्हा माघारी आले प्रवचनाकडे. राजेसाहेब बसलेले ते पुन्हा बसले. थोड्या वेळात प्रवचन संपलं. उठून गेलेल्या मंडळीने राजाला विचारलं, राजवाडा पेटला, हे तुमच्या कानावर आलं नाही? मी ऐकलं. मग तुम्ही उठून का गेले? आम्ही ऐकलं, लगेचच आम्ही तो विजवायला उठून गेलो, तुम्ही का उठून गेले? राजाचं उत्तर खूप महत्वाचं आहे. जनक राजाच्या प्रश्न विचारलेल्या श्रोत्यांना सांगू लागले, राजवाडा हा नश्वर आहे आणि नश्वर राजवाडा केव्हा ना केव्हा तरी नाश पावणार. त्याला आग लागलेली मी ऐकली. त्याला सांभाळण्यासाठी प्रवचनातलं अविनाशी तत्व सोडून मी का जाऊ म्हणून उठून गेलो. अष्टावक्राने त्या श्रोत्यांना सांगितलं, मी मगाशी वाट बघत होतो ते राजा जनकाची नाही, श्रोता जनकाची वाट. कारण माझा खरा श्रोता जनक आहे. जनकाला श्रवण कळलेले, तत्व कळलेले, परमार्थ कळलेला आहे आणि म्हणून मी त्याची वाट पाहत होतो. असे जनक राजे, ज्ञानी, महात्मे, या जनक राजाने आपल्या मुलीच्या स्वयंवरासाठी धनुष्यबाण उचलण्याचा पण का केला? आपण शंका केली होती. जर एखाद्या दानवाने जर तो धनुष्य उचलला असता तर राजाने केलेला पण चुकीचा ठरला असता. रावणाच्या सामर्थ्याच्या बाबतीमध्ये ग्रंथ सांगतात, रावणाने कैलास हलवला, त्याला धनुष्याचं काय, पण तरी रावणालाही तो धनुष्य उचलता आला नाही. म्हणजे कैलास पर्वतापेक्षा सुद्धा कठीण काय असेल तर तो शिवधनुष्य.
या शिवधनुष्याला जो उचलेल तोच माझ्या जानकीचा वर असेल, त्याच्याच बरोबर जानकीचा विवाह होईल. हा पण जनक राजाने केला म्हणून स्वयंवर झाला. धनुष्याचा भंग झाला आवाजामुळे परशुराम आले आणि परशुरामाने दरबारामध्ये विचारायला सुरुवात केली, हा धनुष्य कोणी भंगवला, हा धनुष्य कोणी उचलला, मला कोणी सांगेल का, हे धाडस कोणी केलं, कोणाला आपलं मरण आवडायला लागलेलं आहे. आता परशुरामाची भाषा तशीच, 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय करणारे परशुराम, त्यांची भाषा साधी सहज असेल. आपलं सुद्धा घडतं, परमार्थात सुद्धा चांगले दिवस आले, ज्ञान आपल्याकडे भरपूर आलं, अहम येतो, सेवा मोठी करू लागली, अहम येतो, परमार्थामध्ये सुद्धा प्रतिष्ठा बाधक ठरले आणि ते पचवता आलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, परमार्थ पचवणं सोपं, संसार पचवणं सोपं, श्रीमंती पचवणं सोपं आहे, ज्ञान पचवणं खूप कठीण आहे. ज्ञान पचवता आलं पाहिजे. आपलं ज्ञान गप्पच बसत. काही जणांना गायनाचं ज्ञान असतं, काही जणांना वादनाचं ज्ञान असतं, काही जणांना पाठांतराचं ज्ञान असतं, काही जणांना प्रक्रियेचं अध्यात्माचं ज्ञान असतं. ज्ञान कोणतंही असो द्या, गप्प बसत नाही, पण ज्ञान प्राप्त होऊन पचवता आलं पाहिजे. मी सातत्याने याचे संस्कार करतो. ज्ञान पचवलं पाहिजे, पचवलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी हरिपाठाच्या 6व्या अभंगामध्ये त्या संबंधानं दृष्टांत देऊन लक्षणा मांडली. कापुराचे वाटे उजळले, आपण जर कापूर पेटवला तर अग्नी तयार होतो, त्या अग्नीमध्ये कापूर नष्ट होतो. कापूर संपल्यानंतर अग्नी कुठे जातो त्याचं लक्षण ज्ञानोबा सांगतात. ठाईच समाप्ती झाली तैसी
अग्नी ज्या ठिकाणी जन्मला तिथंच तो लयाला तसंच ज्ञान सुद्धा लयाला गेलं पाहिजे. ज्ञानाचाही विचार त्याच पद्धतीने पाहता येतो. परशुराम त्या ठिकाणी गरजू लागले. परशुरामांचं कडाडणं चालू झालं आणि त्यावेळेला परशुराम जोर जोरात बोलत असताना लक्ष्मणाला गप्प बसले. कारण गप्प बसले तर ते लक्ष्मण कसे शेषाचे अवतार आणि म्हणून ते गप्प बसेना. त्यांनी ताबडतोब उत्तर द्यायला सुरुवात केली आणि उत्तर देत असताना परशुरामाबरोबर युद्ध करण्यासाठी लक्ष्मणाने बोलणं सुरू केलं. प्रभू रामचंद्रांनी मध्यस्थी केली आणि प्रभू रामचंद्रांनी परशुरामाला सांगितलं की हा धनुष्य मी उचललेला आहे. मी याची प्रत्यंचा चढवायला सुरुवात केली आणि या धनुष्याचा भंग झाला. परशुरामाने सांगितलं की हा धनुष्य कुठला असेल. माझ्याकडे आणखीन एक धनुष्य आहे. शिवधनुष्याचा तुम्ही भंग केला, आता हरिधनुष्याचा तुम्ही भंग करायचा किंवा त्याला प्रत्यंचा चढवून दाखवायची. त्याला जर प्रत्यंचा चढवली तर माझी पित्री होईल. आणि म्हणून परशुरामाने आपल्याकडे असलेला भगवान विष्णूचा धनुष्य प्रभू रामचंद्रांकडे दिला. त्यांनी तो घेतला आणि त्याला प्रत्यंचा चढवली. कसा त्याला बाण लावला. परशुरामाच्या लक्षात आलं की हे सामान्य नाही. आपलं स्वरूप या ठिकाणी राम या रूपाने अवताराला आलेला आणि आता आपल्याला अवतार कार्य संपवावं लागेल. आणि म्हणून परशुरामाने त्याला प्रदक्षिणा केली आणि तिथून परशुराम निघून गेले. असं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. इकडं जनक राजाचे गुरु शतानंद. शतानंद हे अहिल्या आणि गौतमांचे पुत्र. विश्वामित्र आणि प्रभू रामचंद्रांची ज्या वेळेला भेट झाली त्यावेळेला शतानंदाने त्यांच्या बरोबर संवाद करत असताना वडिलांच्या बाबतीत विचारायला लागले. विश्वामित्राने सांगितले की गौतमांना अहिल्याला सुद्धा सोपवलेला आहे. अहिल्याचा उद्धार झाला ते हे श्रीराम आहे. शतानंदांना खूप आनंद झाला. आपली माता मुक्त झाली, आपली माता कृतार्थ झाली आणि या भूमिकेतून त्यांनी श्रीरामाला वंदन केलेलं होतं. आणि अशा पद्धतीने नंतर त्यांचं पुढं सुरू झालं. विश्वामित्राकडे जनक राजाने एक प्रस्ताव ठेवला की म्हटले माझी पहिली मुलगी म्हणजे जानकी, तिचीच बहीण आहे उर्मिला. तिचा विवाह लक्ष्मणाबरोबर केला तर काय व्हायचं. जनक राजाने ताबडतोब तो प्रस्ताव ठेवला आणि विश्वामित्राने सांगितलं काही हरकत नाही. अशा पद्धतीने त्यांचा विचार झाला. जनक राजाने सांगितलं की हा प्रस्ताव दशरथ राजाला कळवावा लागेल. कारण हे दशरथ राजाला माहित नाही, कौसल्या मातेला माहित नाही, आई वडिलांना माहित न होता त्यांचे विवाह निश्चित झालेले होते. काही जणांना वाटेल आताच्या काळात होतंय तसंच झालं असेल. म्हणजे आई वडिलांना न माहित होता लग्न ठरलं तरी असं काही जणांना वाटेल. पण तिथं लग्न राम आणि लक्ष्मणाने ठरवलं नाही, त्यांच्या गुरुनी ठरवलं. विश्वामित्राने ठरवलं ते त्यांनी मान्य केले.
आई वडिलांची आज्ञा पाळत होते तशी गुरुची आज्ञा सुद्धा पाळत होते. आता काळ बदलला. आता गुरुची आई वडिलांची आज्ञा पाळायची नाही, गुरुनी आई वडिलांनीच मुलांप्रमाणे वागायचं. काळ बदललाय आता. आई वडिलांना काही कळत नाही हा भाव मुलांचा, आणि गुरूंना सध्याच्या प्रवाहात काही लक्षात येत नाही हा भाव आताच्या शिष्यांना. शिष्यांना वाटतं आम्ही आता चांगले मोबाईल वापरतो म्हणजे आम्ही प्रगत झालो, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की प्रगतशील प्रवाह हा विज्ञानाचा अध्यात्माचा नाही. गुरूंकडे अध्यात्म आहे आणि आपण विज्ञानातल्या 10% प्रवाहात आहे. आपल्याला सुद्धा विज्ञानातलं 100% नॉलेज नाही, पण तरी आपल्याला वाटतं मला भरपूर काही कळतं. परंतु प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाचा विवाह निश्चित होत असताना जनक राजाने सांगितलं हा निरोप आपल्याला अयोध्येला द्यावा लागेल. मी आणखीन एक काल शंका केली होती ती पूर्ण करतो आणि चिंतनाकडे. जनक राजा ज्या ज्या वेळेला स्वयंवराचं आयोजन करत होते त्या त्या वेळी अयोध्येला निरोप पाठवत. आपण सुद्धा कधी कधी आपल्या घरात कार्यक्रम एखाद्या विशिष्ट व्यक्तीला कळवत नाही आणि गप्प पण बसत नाही. सांगतो दुसऱ्याला त्यांना कळवलं नाही बरं का, कळवलं नाही याचं जाहीर प्रसिद्धीकरण असतं. फक्त ते वृत्तपत्रात नसतं. वृत्तपत्रामध्ये कॉलम आहे जाहीर प्रसिद्धीकरण, आणि कायद्यामध्ये जाहीर प्रसिद्धीकरण हे बंधनकारक सांगितलं. आपल्याकडे मात्र मी त्यांना पत्रिका दिली नाही आणि देणार सुद्धा नाही याचं जाहीर प्रसिद्धीकरण असतं. म्हणजे आपण स्वतःहून सांगत असतो माझं त्याचं वाटण आहे, तुम्ही तेल टाकायला कमी पडू नका, हे आपणच सांगत असतो. इतर तेल काय बाकीचे मिळेल टाकायला तयार असतात, कारण आपणच जाहीर प्रसिद्धीकरणाने सगळे विषय मोकळे मांडलेले असतात. माझा काल एक प्रश्न होता की जनक राजा सर्व राजे महाराजांना आमंत्रण द्यायचे स्वयंवराचं, पण अयोध्येला देत नव्हते. त्याचं कारण या बाबतीमध्ये असा एक चरित्राचा विचार मांडला जातो की जनक नगरीमध्ये एका वेळेला एक भयंकर असा प्रसंग निर्माण झाला, आणि तो प्रसंग निर्माण होत असताना एका पतिव्रतेच्या बरोबर तिचा पती निघालेला, आणि तिचा पती निघाल्यानंतर त्याचा अपघात झाला, आणि अपघात झाल्यानंतर त्यामध्ये त्याला आता मरण येईल. पण तो अपघात असा होता एका ऋषीचा धक्का लागला, आणि धक्का लागल्यामुळे त्याने शाप दिला सूर्यास्तापर्यंत याला मरण. त्याच्या पत्नीने सांगितलं सूर्य अस्तच कसा होतो ते बघ. ती पतिव्रता असल्यामुळे तिनं सूर्याला थांबवलं. सूर्य अस्तच होईल. सूर्य म्हणू लागला तिच्या शब्दाच्या बाहेर मला जाता येत नाही. सगळं ब्रह्मांड थांबलं. ब्रह्मदेवाला काळजी वाटू लागली, स्वर्गातील देवादी देवांना काळजी वाटू लागली. आता काय करावं, तिच्या बरोबर कुणी संवाद साधायचा. चर्चा चालू झाली, तिच्या बरोबर बोलणं चालू झालं. ती म्हणायला लागली मला या जगाचं विश्वाचं देणं घेणं नाही, मला माझ्या पतीचं देणं घेणं आहे. सूर्यास्त झाला तर त्यांना मरण येणार आहे.
सूर्यास्तच होऊ दे. सगळे चर्चा करायला लागले, आता काय करावं. ऋषीमुनींची बैठक बसली, चर्चा चालू झाली. शतानंदाने सांगितलं की दुसऱ्या एखाद्या पतिव्रतेनं येऊन जर यांना पाणी दिलं, पण ते पाणी देताना कसं दिलं पाहिजे. चाळणी घ्यायची, त्या चाळणीत पाणी द्यायचं. आता तुम्ही म्हणाल चाळणी त्यात पाणी राहील का. पण जी पतिव्रता आहे त्याच्याकडून ते पाणी राहतं. ते पाणी जर याला पाजलं तर याला मरण येणार नाही. सूर्याला आपला कर्म करायला मोकळं होणार. जनक राजाने सगळीकडे निरोप पाठवला, कुणीचेही ना. काय करावं चर्चा चालू झाली. आणि ही चर्चा अयोध्येत, मी हे आताच सांगेन, त्रेतायुगातलं चरित्र. ही बातमी कौसल्या मातेकडे आणि कौसल्या माता दशरथ राजाला म्हणू लागली की असा असा निरोप जनक नगरीतला आहे. सूर्याला त्यांनी थांबवलेले आणि म्हणून तिथं एखाद्या पतिव्रतेला जाण्याची आवश्यकता आहे. मी गेलो तर तुमची काही अडचण असेल. दशरथ राजाने सांगितलं माझी काहीच अडचण नाही. हे बोलणं कौसल्या मातेच्या गर्भगृहामध्ये काम करणाऱ्या एका दासीने ऐकलं आणि ती म्हणू लागली, महाराणी तुम्ही एवढ्या छोट्याशा कामासाठी जायची काय गरज आहे, मी जाते. महाराणी कौसल्याने सांगितलं काहीच अडचण नाही, आपल्याला संकट दूर करायचे आणि त्यामुळे तो गेलं तरी चालेल. कौसल्या मातेच्या गर्भगृहातील दासी जनक नगरीमध्ये गेली. जनक राजाने तिचं स्वागत केलं. त्या स्त्रीच्या जवळ नेलं, चाळणीमध्ये पाणी नेलं. ज्याला शाप दिला त्याला ते पाणी पाजलं, तो शापमुक्त झाला आणि सूर्याला त्यातून मुक्त करण्यात आलं. जनक राजाने त्या दासीचा सन्मान ठेवून विचारलं की आपला परिचय काय. त्या दासीने सांगितलं माझा परिचय विचारायची काहीच आवश्यकता नाही, कारण मी कोणी मोठी नाही आणि मी काम सुद्धा काही असं मोठं केलेलं नाही. मी माझं कर्तव्य केलं एवढंच आहे. त्याच्यासाठी सत्कार आणि सन्मानाची गरज नाही. आपल्याकडे मात्र जरा थोडं काही काम केलं आणि सत्कार जर नाही झाला, पुढच्या वर्षी सत्ताच कसा करते आपला खूप गोंधळ असतो. चला जाऊ द्या. ती दासी जनक राजाला म्हणू लागली. जनक राजाने सांगितलं नाही, या विश्वाचं संकट तुम्ही दूर केलेलं आहे आणि तुमचा अधिकार सामान्य नाही. चाळणीमध्ये पाणी घेऊन जाण्याचं सामर्थ्य तुमच्या कृतीमध्ये कार्यामध्ये आहे. तुमचा सन्मान करण्याचा भाग्य आम्हाला मिळतोय. हे तुम्ही का बाजूला ठेवता. तिला परिचय विचारला. तिने बोलायला सुरुवात केली. मी अयोध्या नरेश दशरथ राजाची ज्येष्ठ महाराणी, या महाराणीच्या गर्भगृहातल्या काही सेविका आहेत, काही दासी आहेत. त्यातली एक दासी जनक राजाने म्हटलं एका दासीचा जर इतका अधिकार असेल तर त्या प्रत्येक घरातल्या मातांचा अधिकार आहे. अयोध्या किती महान आहे. या एका दासीवरून अयोध्येचा विचार महिमा सुरू झाला आणि त्यावेळेला जनक राजाला वाटलं ज्या नगरातली दासी एवढी श्रेष्ठ आहे, मी जर स्वयंवराला तिथल्या राजाला बोलवलं, एखादा सेवकच आला आणि त्याने जर धनुष्य उचलला
तर माझ्या जानकीचा विवाह मला त्या एका सेवकाबरोबर करावा लागेल आणि म्हणून अयोध्येत आमंत्रणच द्यायचं असा निर्णय जनक राजाने केला. अयोध्येचा महिमान इतका आगाध आहे की अयोध्या हे नगर नाही, अयोध्या ही एक माता. कारण या अयोध्या मातेनं जगाच्या निर्मित्या परमात्म्याला जन्मभूमीच्या रूपाने आपलं उदर दिले. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र जन्मले म्हणून अयोध्या धाम म्हणतात. त्या ठिकाणी शरयूच्या माध्यमातून सुद्धा माता प्रकट झाली. अयोध्या माता, शरयू माता, भूमाता आणि मग कौसल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता. प्रत्येक भक्ताला वाटत होतं आपण जाऊन देवाची सेवा करावी, देवाच्या सहवासामध्ये राहावं, अशी ही अयोध्या नगरी आणि या अयोध्येला निरोप पाठवला पाहिजे. म्हणून जनक राजाने विश्वामित्राकडून परवानगी मागितली. जनक नगरीतून जनक राजाचा निरोप घेऊन त्यांचे प्रधान अयोध्येला आल्यानंतर दशरथ राजाने त्यांचं स्वागत केलं, सन्मान केला आणि त्यांना पाणी द्यायला सुरुवात. त्यांनी सांगितलं आम्ही मुलीच्या कडचे आहोत, जावयाच्या घरचं पाणी सुद्धा आता जावईच पाणी भरतो. काळ बदलला, जाऊ द्या जास्त विस्तार नको. त्यांनी सांगितलं इकडचं पाणी सुद्धा घ्यायचं नाही. दशरथ राजाला वाटलं काय विचार आहे. संध्याकाळ होऊ लागली. त्यांनी जो रथ आणला होता त्या रथात घोडे होते, अश्व होते. त्या अश्वांना खायला दिलं पाहिजे म्हणून त्यांच्या समोर चारा टाकला. ते अश्व काही खाईना. तो निरोप राजाकडे आला. दशरथ राजाने विचारायला सुरुवात केली, अश्वांना चारा टाकला ते का खात नाही. ते अश्व सुद्धा मुलीच्या कडचे आहेत, जनक नगरीतून आलेले अश्व आहे, ते इथं पाणी सुद्धा ग्रहण करणार नाही. दशरथ राजाने सांगितलं मग माझ्या नगरामध्ये त्यांना उपवाशी कसं ठेवणार. जनक नगरीला निरोप दिला आणि त्यांच्या पाण्याची अन्नाची व्यवस्था जनक नगरीतून करा, पण माझ्या राज्यामध्ये त्यांना पाणी आणि अन्नाशिवाय राहता येणार नाही. काय त्या अश्वांचा सुद्धा अधिकार आहे. त्यांनी सुद्धा तिथं पाणी घेतलं नाही, अन्न घेतलं नाही, चारा घेतला नाही. दशरथ राजाला निरोप दिला. दशरथ राजाने ताबडतोब आपल्या सगळ्या परिवाराला एकत्रित केले. वशिष्ठ ऋषींना निरोप दिला. भरत शत्रुघ्न यांना बरोबर घेतलं आणि दशरथ राजा जनक नगरीला जाताना त्यांना शुभ शकुन आपल्याकडे शकुनाचा विचार सुद्धा केलेला आहे. जे शुभ संकेत असतात त्याला शकुन म्हणतात आणि जे अशुभ संकेत असतात त्याला अपशकुन म्हणतात. आता व्यवहारामध्ये जे मानतात ते खरे खोटे हा पुन्हा वेगळा विचार आहे. आता याचं चिंतन भरपूर आहे, कारण मी शकुन अपशकुनावर 2-2 तास बोलतो किरकिर. आपल्याकडे मांजर आडवं गेलं शकुन म्हणतात का अपशकुन. मांजर आडवं गेलेलं कधी बघितलं. मांजर आडवं गेलं माणसं तिथंच थांबतात. काही काही जण त्या मांजराला मधून हाकलायला
माघारी जा, माघारी जा. ते मांजर म्हणतो हा माणूस आडवा गेला, आता मला दिवसभर काही खायला मिळणार नाही. त्या मांजराला आता पुन्हा तुमच्या डोक्यात संभ्रम निर्माण होतो. मांजर आडवा गेलं तर शकून का अपशकून या, उजवं आडवा गेलं तर अपशकून का डावं आडवा गेलं, याचं उत्तर मी देणार नाही. कारण मांजर आडवा गेल्यानंतर तुम्ही नक्की विचार करणार आहे ही उजवं का डावं, तोपर्यंत मांजर निघून गेलं. मी त्या मांजराची सोय करून दिली संस्कार. अपशकून कुत्र ओरडणं, कुत्र भुंकणं फरक आहे. कुत्र जर रडायला लागलं तर अपशकून म्हणतात का शकून? लगेच कुणीतरी म्हणतं त्याला हाकला, ते रडायला लागलं. कुत्र संकट घेऊन येत नाही, संकेत देते. आम्हाला संकेत पण कळला पाहिजे. टिटवी ओरडायला लगे माणसं चर्चा करतात, कुणाचं वय जास्त झालं, टिटवी ओरडायला, टिटवी ओरडायला. चला ठीक आहे, कावळा ओरडायला लागला, शकून का अपशकून? आता मी कावळा सांगतो. कावळ्याचे प्रकार आणखी वेगळे. अहो या कावळ्याबरोबर ज्ञानसम्राट ज्ञानोबरायांनी संवाद केलेला आहे. आपल्या सारख्या कावळ्याबरोबरचा संवाद करणं वेगळं आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाच्या दृष्टीने ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा ज्ञानोबरायांनी कावळ्याला प्रश्न विचारला, अरे बाबा मला शकून सांग, पण कोणता शकून सांग? शकुनाचा प्रकार सुद्धा ज्ञानोबराय कावळ्याला विचारू लागले. एका अभंगामध्ये आपण नेहमी म्हणतो, पहिलं तो गाव कोकणा है, पहिलं तो गाव कोकणा है, पहिलं तो
घात केलेला. ज्ञानोबा राय कावळ्याला विचारता, पाहुणे पंढरी रामो घरा कै येते. पंढरीचा पाहुणा पंढरीना आमच्या घरी कधी येईल हा शकून सांग. तू जर शकून सांगितला तर तुझे पाय सोन्यानं मडवे. सोनं कावळ्याला आवडतं का माणसाला? सोनं कुणाला आवडतं? कावळ्याला सोनं माहित तरी आहे का? पण ज्ञानोबा राय कावळ्याला सोन्याचं आमिष का देते? पण ज्ञानोबा रायाने आमिष बदललं. दूधे भरोनी वाटी लावीन तुझे ओटी. त्याला सांगायला लागले दुधाची वाटी देईन, दही भात देईन, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. ज्ञानोबा राय कावळ्या बरोबर संवाद करू लागले. कावळ्याला विचारू लागले, शकून दशरथ राजा जनक राजाकडे निघाले, जनक नगरीकडे निघाले आणि त्यांना शुभ संकेत येऊ लागले. संकेत पण कळले पाहिजे, नाहीतर काही काही जणांना कार्यक्रमात आपण सांगतो तेवढी गट्टी घेऊन तो गट्टाच घेऊन. संकेत पण कळला पाहिजे. दशरथ राजा वशिष्ठांना विचारू लागले, हा संकेत कशाचा? वशिष्ठ ऋषी सांगायला लागले, शास्त्राला सुद्धा स्वाभिमान वाटेल असे शुभ संकेत त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागले. कारण विश्वाचा जो मालक आहे त्याचा विवाह आहे. हा काही विवाह सामान्य आहे का? दशरथ राजा आपल्या सगळ्या परिवाराला नातेवाईकांना घेऊन जनक नगरीकडे गेले. त्यांच्या स्वागतासाठी जनक राजा शतानंदांना बरोबर घेऊन, काही सेवक दासदासींना बरोबर घेऊन त्यांच्या स्वागताला आले. जनक राजा दशरथ राजाला लोटांगण घालू लागले. दशरथ राजाने त्यांना उठवलं आणि मिठी मारली. दशरथ राजा जनकाला म्हणू लागले, राजेसाहेब हे तुम्ही काय करता? जनक राजाने सांगितलं, आम्ही मुलींकडचे आहोत, वधू पक्षाचे आहोत आणि तुम्ही वर पक्षाचे आहात. आताच्या वर पक्षाला वाटतं आम्ही वरच असं, ते खाली उतरायलाच तयार होत. वर पक्षाच्या मंडळींचे पाय वरच असतात, जमिनीवर येतच नाही. आणि मुलीकडचे सगळेच म्हणतात, जाऊ दे किती बी चुका होऊ दे, आपण वधू पक्षाचे, आपला पाय जमिनीवर ठेवायचा. मग त्यांनी कितीही नुकसान केलं तरी सहन करायचं. याला कारण वधू पक्ष. दशरथ राजा म्हणायला लागले, मी साष्टांग घालायला हवा, कारण तुम्ही कन्या पक्षाचे आहात, कारण तुम्ही कन्या दान देणार आहात. दान घेणारे याचे कामी आहोत, दाते तुम्ही आहात. किती मोठा संदेश या चरित्रातून जगाला दिला. वधू पक्षाकडे कसं पाहावं याचं उत्तम उदाहरण या चरित्रातून मांडलेले. वधू पक्ष हा कन्या दान करणारा पक्ष, दाता, आणि जो कन्या घेऊन जाणार आहे तो याचक आहे. मग वर पक्ष मोठा झाला का वधू पक्ष? पण समाजात ही मानसिकता बदलत नाही. म्हणून आता समाजाला श्रीराम कथेची गरज आहे. अहो काही काही वर पक्षाच्या मंडळींना खुर्चीवर पाणी द्यावं लागतं. ती वर्ण खाली यायलाच तयार नसतात. मग पुढे चालून ती त्यांना पाणी द्यायला लावते. हा भाग वेगळा. पण मंडपात मात्र वर पक्ष हा वरच राहतो.
दशरथ राजाचा आणि जनक राजाचा संवाद खूप सुंदर आहे. अतिशय सुंदर असा संवाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं. आणि स्वागत करत असताना त्यांची बैठक बसली आणि त्या बैठकीमध्ये विश्वामित्राला शतानंदाने बाजूला आणलं. या दोन साधूंची चर्चा चालू झाली. शतानंद म्हणायला लागले, दशरथ राजाला 4 मुलं आहेत. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. दोघांचंच ठरलंय, दोघं रिकामी. त्या दोघांचं पण करून द्यायचं का? कधी कधी घडतं असं. आणि म्हणून आपल्याला कानावर येतं बघा, सख्या बहिणी सख्या, असं घडतं कधी कधी. आणि तोच प्रकार रामायणामध्ये पाहायला मिळाला. शतानंदाने विश्वामित्राला सांगितलं, जानकीच्या सुलत बहिणी 2 आहेत, मांडवी आणि श्रुतकीर्ती. मांडवीचा विवाह भरताबरोबर आणि श्रुतकीर्तीचा विवाह शत्रुघ्नाबरोबर करून देऊ. 2 साधूंनी ठरवलं. या 2 साधूंचं लग्न झालं, पण हे लग्न जमवायचं. पण यांनी लग्न जमवलं ते सामान्य जीवाचं नाही. एक शेष आहे आणि दुसरा जगाचा शेष आहे. शिल्लक, अधिष्ठान, सगळं गेल्यावर जे शेष राहतं त्याला शिल्लक म्हणतात, त्याला अधिष्ठान म्हणतात, आधार म्हणतात. तो म्हणजे प्रभू रामचंद्र. यांचा विवाह निश्चित केला विश्वामित्र आणि शतानंद. त्यांनी येऊन दशरथ राजाला सांगितलं, आम्ही निर्णय घेतला. वशिष्ठांना बोलावलं आणि त्यांना निरोप दिला. वशिष्ठांकडून दशरथ राजाला निरोप केला. शतानंद वशिष्ठांची चर्चा झाली आणि दशरथ राजाला सांगितलं, आम्ही निर्णय घेतलेला. दशरथ राजाने सांगितलं, तुमची जशी आज्ञा असेल ते आम्हाला मान्य. आणि त्या ठिकाणी तो विवाह, चौघांचा विवाह जनक नगरीमध्ये संपन्न झाला. या चौघांचा विवाह झाल्यानंतर तिथून ही मंडळी अयोध्येला आली. अयोध्येमध्ये त्यांचं स्वागत झालं. दशरथ राजाला खूप आनंद झाला की आपल्याला हा विवाह पाहता आला, हा विवाह संपन्न करता आला. प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आपल्या मुला मुलींची लग्न झाली की आपली जबाबदारी संपली. आता इथून पुढे फक्त फजिती बघण्याची आणि ऐकण्याची मानसिकता ठेवायची. लग्न होईपर्यंत जबाबदारी असते. आणि म्हणून सगळे आमच्या बरोबर चर्चा करताना म्हणतात, महाराज आता धाकट्याचे राहिले, तेवढं झालं की मग आम्ही खुशाल तुमच्या बरोबर वारीला यायला मोकळे, असं सांगतात. पण पुढे सांगतात, काय करावं, नातवाला शाळेला सोडायला जावं लागतं, नातवाला आणायला जावं लागतं. आणि काय करावं, रिक्षा लावावी म्हटलं तर रिक्षाच मिळेल. 500 रुपये वाचवायसाठी दिंडी सोडतो. रिक्षाला 500 रुपये जातात, रिक्षा लावावी, नातवाला रिक्षात पाठवावं. नाही, आपण तर घरात बसून काय करावं म्हणून नातवाला आणायला जातो आणि नातवाला सोडायला जातो. जो याचा कधीच होत नाही तो नातू असतो. आणि त्या नातवाला आणायला आणि सोडायला वारी, सप्ताह, पारायण सोडून आपण आपला वेळ घालवतो. दशरथ राजाला वाटलं की आपल्या मुलांची लग्न झाली, आपली जबाबदारी संपली.
दशरथ राजाने सहजच त्या दिवशी आरसा बघितला. आता आरसा बघितला का बघायला लावला हा आपला भाग वेगळा. चिंतन खूप महत्वाचं आहे, लक्ष द्या. कारण ज्यांचं लक्ष नसेल त्यांनी द्या. दशरथ राजाने आरसा बघितला आणि आरशात त्यांना लक्षात आलं की आपल्या डोक्यावरच्या केसात कानाजवळ एक केस पांढरा झाला. पुन्हा सांगू का? एक केस पांढरा झालाय. त्यांनी ताबडतोब टाय मारणारी बोलवली. दशरथ राजाने विचार केला, आता आपल्याला राज्याभिषेक करावा लागणार. युवराज म्हणून प्रभू रामचंद्रांचं आपण नाव जाहीर करू आणि ही सत्ता त्यांना देऊ. केस पांढरा झाला म्हणजे आपला आता वय झालं. आपली पांढरी केस होऊन काळी व्हायला निघतात, तरी सत्ता देऊ वाटत नाही. सत्ता सोडूच वाटत नाही आपल्याला. मुलाला नातू व्हायची वेळ आलेली असते तरी आई वडील म्हणतात. आणखीन त्याला कळत नाही हो. आणखीन कुठपर्यंत कळणार नाही. हा चौघाच्या खांद्यावर गेल्यावर त्याला एकच सांगावं लागतं, रामकथा ऐकली नाही. जीवनात एकच सत्य होतं, काय? राम नाम. हे त्याला चौघाच्या खांद्यावर सांगावं लागतं. तू रामकथा ऐकायला गेला तर तुझं कल्याण झालं असतं. पण आता रामकथा ऐकायला आलेल्या मंडळींच्या शेवटी असं म्हणायचं नाही, काय? राम नाम हे त्यांच्यासाठी नसतंच, राहिलेल्या बाकीच्यांना जागा करायचं असतं की जीवनात एकच सत्य आहे, काय? राम नाम सत्य है. काही जणाला हे वाक्य पण ऐकायला नको वाटतं, भीती वाटते. नका हो, प्रवचनात कथेत हे म्हणू नका, भीती वाटते काही. चला ठीक आहे, आपलं चिंतन चालू आहे. दशरथ राजाने पांढरा केस बघितला आणि लक्षात आलं की आपली आता जबाबदारी संपली. आपण जबाबदारी दिली पाहिजे, जबाबदारी सोपवली पाहिजे. पण जबाबदारी सोपवत असताना कुणावर सोपवावी? ताबडतोब वशिष्ठांना बोलावलं आणि वशिष्ठांना सांगायला सुरुवात केली, मला आता हे राज्य द्यायचंय. युवराज म्हणून आपण ज्येष्ठ पुत्र राजकुमार श्रीरामचंद्रांची या ठिकाणी नियुक्ती जाहीर करूया आणि त्यांचा राज्याभिषेक करू. बघता बघता ही वार्ता अयोध्येत पोहोचली आणि सर्वांना इतका आनंद होऊ लागला, एवढा आनंद होऊ लागला, प्रत्येकाला वाटायला लागला आता खरं रामराज्य, आता रामराज्य येणार. आपण या रामराज्यातले एक घटक म्हणून आपली नोंद होणार. हे रामराज्य आपल्याला पाहायला मिळणार. या रामराज्याचा पाहण्याचा क्षण आपण भाग्यवान आहोत की हा राज्याभिषेक आपल्याला पाहायला मिळणार आहे. परवा 22 जानेवारी 2024 ला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची पुनर्प्राण प्रतिष्ठा आयोजित करण्यात आली. तो क्षण पाहण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. माझे परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज चौरे महाराज आणि मी दोघही अयोध्येला गेलो. खरं तर अयोध्येला जाताना आम्हाला पहिल्यांदा 1 महिन्यापूर्वी निरोप आला, पत्र मिळालं आणि ते पत्र मिळाल्यानंतर मी नकार कळवला. कारण मी इथे एका कथेचा शब्द दिला होता. माझे मित्र वैकुंठवासी आदरणीय राजू महाराज ताटे महाराजांच्याकडे परवा मी कथा केली जानेवारी महिन्यामध्ये आणि त्यावेळेला मी ती कथा ऐकली होती. मी तो पत्र माझ्याकडे आलं आणि मी निरोप दिला की मला काही अयोध्येला यायला जमणार.
पण माझ्या बरोबर असलेले सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांना वाटायचं की मी गेलं पाहिजे. मी आदरणीय भागवत महाराजांनाही निरोप दिला. विषय आला म्हणून सांगून पूर्ण करतो. मी भागवत महाराजांना निरोप दिला, मी काही येणार नाही. त्यांनी रेल्वेचं तिकीट पण काढलं. महाराज काही येणार नाही, कारण त्यांना माहिती आहे मी दिलेले शब्द पाळतो. आणि माझ्याकडे श्रीराम कथा आली असेल 1% तरी थोडं त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न चालू असतो. दिलेलं वचन आपण पाळलं पाहिजे या मताचा मी आहे. रामायण हे शिकवतं आम्हाला, दिलेला शब्द पाळा. शब्द देतानाच विचार करा, पण दिलेला शब्द पाळा. आपल्याकडं शब्द द्यायची घाई असते, शब्द मोडायची घाई असते, आणि त्याचं कोणाला काही वाटत पण नाही. पण नंतर या सगळ्या विद्यार्थ्यांना वाटायला लागलं. मग मार्ग निघाला. 11 दिवसाचा प्रवास 4 दिवसात होणार आहे. मग मी विचार करायला सुरुवात केली. माझी मानसिकता बघायला प्रांताकडून 4-5 जण आले आणि मानसिकता बदलायला सुरुवात केली. यातला एकच भाग सांगतो, चिंतन मोठं आहे, कारण मी सगळं जाऊन येईपर्यंतचा प्रवास आहे आणि माझ्या जीवनातला तो अविस्मरणीय क्षण आहे. खूप मोठा आहे, जन्मभर कधीही न विसरण्यासारखा हा प्रवास आमचा झालेला आहे. यातला एकच मुद्दा मांडतो. आम्ही दोघंही विमानाने जायचं ठरलं आणि विमान आम्हाला मुंबईवरून काशीपर्यंत 20 तारखेला सकाळी आम्ही विमानतळावर पहाटे 5 वाजता पोहोचलो. रांगेमध्ये उभारलो. आम्हाला विमान 7:45 वाजता, पण 2 तास आमची तपासणीमध्ये जाणार आहेत असं आम्हाला आधीच सांगितलं होतं. आणि म्हणून आम्ही रांगेमध्ये उभारलो आणि आमच्या पाठीमागे एक दक्षिण आफ्रिकेतली व्यक्ती होती. ती भारतातली पण नोकरीला दक्षिण आफ्रिका. तीही विमानानं जायचं म्हणून विमानतळावर आमच्या पाठीमागे होते. आमचं बोलणं मराठीतलं ऐकलं नाही आणि आम्हाला विचारलं कहा जा रहे हो? आम्ही सांगितलं अयोध्या. अयोध्येच्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवलं? हो, आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं. त्याचं एक वाक्य मी जन्मभर विसरू शकत नाही. तो दक्षिण आफ्रिकेतला व्यक्ती राहणारा, भारतातला पण दक्षिण आफ्रिकेत वावरणारा राहणारा, तो त्या दिवशी म्हणायला लागला 22 तारखेच्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवलं? हो, आमंत्रण आहे, आम्हाला बोलवलं. त्यानं लगे आमच्या दोघांच्याही पाया पडून नमस्कार केला. 1000 रुपये काढून दिले. तिथं माझ्याकडून अर्पण करा. आणि त्याचं एक वाक्य त्यानं आमच्या समोर बोलून दाखवलं, आपको रामजीने चुना है. तुम्हाला देवानीच बोलवलंय म्हणून तुम्ही चालला, नाहीतर भारतामध्ये लोक कमी येईल का? भारतात एवढे लोक असताना तुम्हालाच आमंत्रण कसं? मी ज्या वेळेला मी येणार नाही असं कळवलं, माझ्या बदल्यात दुसऱ्याला पाठवू का? मला त्यांच्याकडून निरोप आला. आम्ही यादी केली, त्याला कोड आहे, तो कोड कॉम्प्युटरला, त्या कोडला जे नाव आहे त्याची व्यक्ती यावी लागते, त्याचा पास निघणार आहे. दुसरं नाव त्या बदलीवर चालत नाही असा मला निरोप आला. आपको रामजीने चुना है याचा मला पुढच्या 2 दिवसात वेगवेगळ्या प्रसंगात अनुभव सुद्धा आला. प्रभू रामचंद्रांनी मला तो अनुभव दिला. देवानं जर आपल्याला बोलावलं तर अडथळे कितीही येऊ द्या, देव बरोबर आपल्याला जवळ घेतो याचा अनुभव मी घेतलेला. कारण 20 तारखेला आम्ही गेलो. त्यावेळेला दुपारी 3 वाजता आम्ही विमानातून उतरलो वाराणसी. तिथून 250 किलोमीटर फक्त अयोध्या, 5 तासाचा रस्ता आहे. सहजवर गेलो, इथे जसं फिरत होतो. पण वाराणसी पासून पुढचे सगळे मार्ग शासनाने बंद केले.
रेल्वे बंद आहे, एसटी बंद आहे, खाजगी वाहन येत नाही म्हणून सांगायला लागले. शासनाने बंद केले. आम्ही काशीतच 250 किलोमीटरला आम्हाला 1.5 दिवस लागला. जाताची इनान कोणी यायला पण तयार होतं, कोणी सोडत नव्हतं. केंद्र सरकारनं सगळे चौक सगळे रस्ते अयोध्येला जाणारे बंद. आम्ही थोडं डोकं लावलं, या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला, असं करत 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 अयोध्या 60 किलोमीटरवर आहे. एवढ्या अंतरावर 20 तारखेला रात्री 10 वाजेपर्यंत पोहोचलो. गाडी बदलत तिथून पुढे एका टमटमने 10 किलोमीटर. एका टमटम मध्ये किती जण बसले असतील सांगू? 13 जण. गाडी 10 किलोमीटर साठी त्याला 50-50 रुपये प्रत्येकाकडून घेतले. आणि जिथं उतरलं तिथं विचारायला माणूस पण मिळेल अशा गावात घेऊन उतरलो. माणूस नाही, हॉटेल नाही, दुकान उघडं नाही, सगळं बंद. वाहन वगैरे सगळं बंद. थंडी खूप. आम्ही संघाकडे फोन चालू केला, फोन उचलला जाईल. रात्री 10:30च्या पुढे आमचा फोन रिसीव्ह झाला. 10 मिनिटात एक गाडी आली. त्या गाडीने आमच्या दोघाला नेलं. आमची रात्रीची व्यवस्था केली. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 55 किलोमीटर जायला वाहनच मिळेल. आम्हाला प्रत्येक जण सांगत होतं वाहन पास हवा, वाहन पास हवा. वाहन पास मिळत नाही. तुम्हाला कालच यायला सांगितलं होतं, का आले नाही असंच आम्हाला विचारू लागले, सांगू लागले. आम्ही देवावर सोपवलं बसून टाकलं. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत एक व्यक्ती प्रयत्न करत होती आमच्यासाठी. आम्हाला 11 वाजता वाहन पास मिळाला. 11 वाजता त्याने आम्हाला गाडीमध्ये बसवलं आणि 2 वाजता अयोध्येत पोहोचले. अयोध्येमध्ये गेलो, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. अयोध्येत आलोय, आता काही अडचण नाही. पुन्हा रात्री 10 वाजता एक गतिरोधक निर्माण झालं. आमचं रजिस्ट्रेशन केलं होतं, पास होता. मला पास अगोदरच आला होता. मी माझा फोटो नावच बघितलं, कोड बघितलाच बरोबर असेल पण शिकलेली मंडळी जास्त शिकलेली असतात ते मी खूप वेळा बघितलं आणि त्याचा अनुभव मला अनेक वेळा आला. 21 तारखेला रात्री 10 वाजता मला कळलं की माझ्या पासवरचा कोड चुकला. आमची बैठक घेतली. त्या बैठकीत सांगितलं पास शिवाय तुम्हाला प्रवेश नाही. 11 वाजेपर्यंत रात्री प्रयत्न चालू होता. कॉम्प्युटर विभाग बंद. पुन्हा देवावर सोपवलं. सकाळी 8 वाजता आम्हाला घेऊन जायला बस आली. मला सगळी एकच सांगितलं, पास असेल तरच एंट्री, पास असेल तरच एंट्री. बसनी नेलं आम्हाला. बसमध्ये जे त्यांच्याकडे पास आहे असं गृहीत होतं. नेलं आम्हाला आणि घेऊन गेल्यानंतर बसनी सोडलं. रांग चालू झाली. तपासणी सुरू झाली. तपासणी जवळ गेलो. माझा कोड चेक केला. नाव दुसऱ्याचं आलं. बाहेर काढलं बाहेर. तिथं चालतच नव्हतं. दुसऱ्याचं काय देवावर भार टाकला होता. 2-5 मिनिट उभा राहिलो. पोलिसाला दया आली. त्यानं येऊन विचारलं काय झालं. मी सांगितलं माझ्याकडे पत्र आहे, पास आहे, टेक्निकल प्रॉब्लेम आहे, कोड चुकला. त्यानं लगे कॉम्प्युटरची यादी चेक करायला लावली. माझ्या पत्रावरचा कोड, माझा आधार कार्डावरचं नाव, माझ्याकडे आलेलं पत्र सगळं टॅली केलं. त्याला सांगितलं जाऊ दे. मला सोडलं. तो कार्यक्रम बघायला मिळाला. मी हे कशासाठी सांगायला लागलो, प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक पाहण्याचं भाग्य अयोध्येतील प्रजेला जसं होतं तसं मला सुद्धा 22 तारखेचा कार्यक्रम पाहण्याचं भाग्य मिळालं.
आणि ते भाग्य फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्रांच्या कृपा आशीर्वादामुळे मला देवाजवळ जाता आलं. स्वाभिमानानं मला सांगता येईल की मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली. मोदी साहेब गेले, अर्ध्या तासात दर्शन, अर्ध्याच तासामध्ये दर्शन घेऊन तिथला प्रसाद घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि तो प्रसाद मी इथं आपल्या सगळ्या मंडळींना दिला, पोहोच केला. अयोध्येचा प्रसाद काटे महाराजांच्याही कार्यक्रमामध्ये दिला, प्रत्येकाला काही जणांना घरी दिला आणि तो प्रसाद पोहोच केला. तो श्रीरामाचा प्रसाद आहे. आता माझ्या गळ्यामध्ये जे उपरणे हे 22 तारखेला आमचं महाराज मंडळींचं स्वागत केलं, त्या स्वागतात गळ्यात घातलेलं आहे अयोध्येचं. हा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद म्हणून मिळालेलं वस्त्र आणि म्हणून श्रीराम कथा करता यायला लागली. मी आता माझा हा अनुभव सांगतोय तर आपल्याला शरीरावर रोमांच उभे राहतात. तर प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगाला तिथल्या मंडळींच्या मनातला भाव काय असेल? प्रत्येक अयोध्यावासियांना वाटत होतं की आपल्याला राज्याभिषेक पाहायला लागला, राज्याभिषेक पाहायला लागला. अयोध्येमध्ये वातावरण तयार झालं आणि चर्चा सर्वत्र पोहोचली. कौसल्या मातेकडे चर्चा आली, सर्व व्यक्तींपर्यंत पोहोचत असताना मंथरेला चर्चा करा. बघा, अयोध्या राज्यात एक मंथरा नसती तर रामायणाचे पुढचे कांडच झाले नसते. मंथरा एकच असते घरामध्ये, पण सगळं रामायण सुरू होतं. घरातलं रामायण हे मंथरेवर अवलंबून आहे. या मंथरेनं कैकेयीची भेट घेतली आणि कैकेयीला बोलायला सुरुवात केली. तुम्हाला काही कळलं का? सांगणाऱ्याची सुरुवातच या शब्दाने असते, काही कळलं का? लगेच समोरच्यानं म्हणावं काही कळायची गरज नाही, पण आपल्याला पण ऐकून घ्यायचं असतं. मंथरेनं कैकेयीला सांगितलं काही कळलं का? कैकेयी म्हणू लागली काय कळायचे? मंथरा म्हणू लागली ज्येष्ठ पुत्र रामाला युवराज म्हणून घोषित करणार आहे. कैकेयीला खूप आनंद झाला, उड्या मारू लागली कैकेयी माता. कारण कैकेयी मातेचं सर्वात जास्त प्रेम रामावर होतं आणि म्हणून तिला खूप आनंद झाला. तिचं उड्या मारणं चालू झालं आणि तिचं उड्या मारणं चालू असताना मंथरा म्हणू लागली मारा उड्या. मंथरेच्या बोलण्याचे शब्द वेगळे असतात आणि मंथरा म्हणू लागली तुम्ही फक्त रामाच्या राज्याभिषेकातच उड्या मारा. तुमच्या मनामध्ये कधीही तुमच्या मुलाच्या बाबतीत विचार येऊ नका. रामाचा राज्याभिषेक झाला तर राणी म्हणून कौसल्या मिळवे, राजमाता म्हणून कौसल्याचा गौरव होईल. परंतु तुम्हाला तसंच राहावं लागेल. तुमचा पुत्र भरत हा सेवक म्हणून जन्मभर अयोध्येमध्ये त्याला सेवा करावी लागेल. कैकेयी माता म्हणू लागली हे भाग्य सुद्धा काही कमी आहे का? कारण कौसल्या मातेच्या कैकेयी मातेच्या मनामध्ये शुद्ध भाव होता, पण मंथरेची भेट झाली आणि तिने बुद्धिभेद केला. मंथरेनं बुद्धिभेद करायला सुरुवात केली, त्याचा परिणाम बदलायला प्रारंभ झाला. ईश्वर इच्छेनुसार सरस्वतीनं मंथरेच्या जिभेवर वास केला आणि तिच्या विचारात बदल घडला. मंथरा कैकेयीला सांगू लागली तुम्ही कोप घरात जा. तुम्ही म्हणाल कोप ग्रह म्हणजे काय? पूर्वी रुसून बसण्यासाठी सुद्धा घर होतं, आता नाही. बरं,
आता नाही असं नाही, घरातला कोपरा ठरले. आता कोपरा म्हणजे कोपगृह, म्हणूनच त्याला कोपरा असं नाव आलं असं. कोपऱ्याला कोपगृह, कोपण्याचं ठिकाण. कोपण्याच्या घराची लाईट लागली की समजायचं तिथं कुणीतरी रुसून बसलं. जसं ऑपरेशन थिएटर बाहेर डेंजर लाईट, काय आहे ऑपरेशन आहे, तसं कोप घराची लाईट लागली, काय आहे कोपलेलं. दशरथ राजाला निरोप मिळाला आणि दशरथ राजाला निरोप मिळाल्यानंतर राजाला वाटायला लागलं कोण कोपलेलं. माहिती घेतली, कैकेयी माता रुसून बसल्या. दशरथ राजाला वाटलं तिला आणखीन काय हवंय, एवढा चांगला प्रसंग आहे, वातावरण आनंदी आहे, तिला आणखीन कशाची अपेक्षा. आणि म्हणून कैकेयी मातेला काय हवंय हा विचार करत दशरथ राजा कोपघराकडे. कोपघरामध्ये गेल्याबरोबर त्यांनी कैकेयी मातेला हाक मारली की ती फिरून बसली. रुसण्याचे सुद्धा प्रकार असतात. रुसून कसं बसायचं, रुसण्यामध्ये सुद्धा भूमिका कशी वटवायची, हे सगळ्यात जास्त घरात कोणाला कळतं बघा. उत्तर मिळालंय. घरामध्ये रुसून बसायचंय, अभिनय करायचा, आणि हा अभिनय चांगला कुणाला. दशरथ राजाने कैकेयी मातेला हात मारल्याबरोबर कैकेयी माता फिरून बसल्या. दशरथ राजा जवळ आले आणि कैकेयी मातेला हात लावायला लागल्याबरोबर हाताला ढकलून दिलं. ह्या एक एक स्टेप आहे, रुसणं दाखवायची. आणि त्या कैकेयी मातेकडनं त्या ठिकाणी प्रगट होत. कैकेयी मातेला दशरथ राजा विचारू लागले काय खरंच रुसण्याची भूमिका घेतलीये का रुसला. आपण उद्या श्रीरामाला युवराज म्हणून घोषित करत आहोत, राज्याभिषेक करायचं निश्चित केलेलं आहे, आणि आज तुम्ही हा प्रसंग निर्माण करताय, काय झालेलं आहे. कैकेयी मातेनं सांगितलं म्हणून तर इथं बोलावून घेतलं. दशरथ राजाला हे माहित होतं की कैकेयी मातेचं भरतापेक्षा जास्त प्रेम रामावर आहे, आणि त्यामुळे रामाच्या राज्याभिषेकाविषयी पहिल्यांदा आनंद कोणाला होईल तर तो कैकेयीला होईल, हा विचार दशरथ राजाच्या मनामध्ये होता. पण कैकेयी माता रुसून बसल्या. दशरथ राजा म्हणू लागले मला सांगितल्याशिवाय कसं कळणार, याच्यात घरातला अर्धा तास जातो. का रुसलो हे सांगितच नाही, मग यांनी समजूत काढावी लागते. ते रुसण्याचं कारण विचारावं लागतं. काही काही ठिकाणी रुसण्याचं कारण नाही विचारलं की आणखी रुसवा वाढलेला, त्याचे सुद्धा पुन्हा प्रकार आहे. मग पहिला रुसवा काढायचा, कारण विचारायचं, आणि मग सगळा रुसवा काढायचा. बघा, संसार करणं सोपं आहे का परमार्थ करणं सोपं आहे? हे सगळं ऐकलं की वाटतं परमार्थ करणं सोपं आहे, पण माणसांच्या हे सगळं अंगवळणी पडले, त्यामुळं काय सोपं वाटतं? परमार्थ सोपं. आणि म्हणून माणसं पण म्हणतात, ती बोलतच असतात आणि आपण ऐकायचंच असतं. मी जाऊ द्या, ठीक आहे. दशरथ राजा विचारू लागले. कैकेयी माता काही सांगेना. शेवटी कैकेयी मातेनं बोलायला सुरुवात केली. माझ्याकडे तुम्ही 2 वर दिलेले आहेत. दशरथ राजाच्या लक्षात आलं ही काहीतरी आता मोठं मागणं. दशरथ राजाने सांगितलं मी 2 वर दिले. आपली परंपरा रघुवंशाची, त्यामुळं मी दिलेला शब्द पाळणार आहे. तू मागायचंय ते माग मी देतो.
तू वर पण खर्च करू नको, तू जे मागेल ते मी द्यायला तयार आहे, परंतु रुसून बसून. कैकेयी माता म्हणू लागली मी वर मागे तुम्ही द्यायला तयार व्हाल, पण माझी एक अट आहे, तुम्ही रामाची शपथ घ्या. कारण दशरथ राजाचं सुद्धा रामावर खूप प्रेम होतं, स्वतःच्या प्राणापेक्षा सुद्धा जास्त प्रेम रामावर होतं. आणि म्हणून कैकेयी माता दशरथ राजाला म्हणू लागल्या तुम्ही रामाची शपथ घ्या. दशरथ राजा म्हणू लागले आम्ही एक वचनी आहोत, रघुवंशी आहोत, या आमच्या कुळामध्ये दिलेला शब्द पाळणं, त्याच्यासाठी मरण जरी आलं तरी मागं पुढे आम्ही पाहत नाही. याला शपथ घ्यायची काय आवश्यकता. कैकेयी माता म्हणू लागल्या नाही तर सोडून द्या, तुम्हाला जर शपथ घ्यायची नसेल तर सोडून द्या, मी काही मागणार नाही. दशरथ राजा विचारू लागले तुला काय सांगायचंय सांग, शपथ कशासाठी. आणि हा त्यांचा संवाद सुरू झाला. आणि त्या संवादामध्ये दशरथ राजाने कैकेयी मातेला शब्द दिला मी रामाची शपथ घेऊन सांगतो की तू जे मागेल ते मी द्यायला तयार. कैकेयी मातेच्या लक्षात आलं आता कैकेयी फिरून बसली. जोपर्यंत विषय हातात येत नाही तोपर्यंत रुसवा जात नाही. खात्री करूनच रुसवा सोडतात. कोण? कैकेयी. तुम्ही बाकीचं काही डोक्यात घेऊ देऊ नका. कैकेयी लगेच फिरून बसली. लक्षात आलं आता आपली इच्छा पूर्ण होणार. आणि म्हणून कैकेयी फिरून बसली. दशरथ राजाला कंप सुटू लागला. रामाची शपथ घेतलेली ही आता काय मागणार आहे. आणि म्हणून कैकेयी मातेनं बोलायला सुरुवात केली. दशरथ राजा ऐकू लागले आता काय मागणार आहे, काय मागणार आहे. कैकेयी मातेनं सांगितलं की उद्या तुम्ही रामाला राज्याभिषेक करणार आहात, त्याऐवजी भरताला राज्याभिषेक, भरताचा राज्याभिषेक करा. आणि रामाला 14 वर्ष वनवासात पाठवा. दशरथ राजा म्हणू लागले हे तू खरंच सांगायला लागली का मला फक्त उगी काही विनोद करावा, चेष्टा करावी म्हणून बोलती. तिने सांगितलं मी शपथ घेऊन बोलायला लागली. तुम्ही शपथ घेतलेली आणि तुम्हाला हे करावं लागेल. दशरथ राजा म्हणू लागले प्रभू रामचंद्रांचं भरतावर सुद्धा तेवढंच प्रेम आहे. आणि त्यामुळे राज्याभिषेक रामाचा झाला काय आणि भरताचा जरी झाला तरी रामाला त्यामध्ये काही फरक पडणार नाही. तुझी पहिली अट, पहिला वर मला मान्य आहे, पण दुसऱ्या वरामध्ये बदल हे मी कसं सहन करू. रामाला वनवास द्यायचा हे मी माझ्या मुखानं रामाला कसं सांगू. हे सांगण्या अगोदर मला मरण आलं तर खूप चांगलं होईल. रामाला वनवासात पाठवावं या रामाला पोटाला आणण्यासाठी मनुनी तपश्चर्या केली होती. पाठीमागं त्यांचा चरित्राचा विचार मांडला जातो आणि त्या पद्धतीनं चरित्र मांडत असताना मागच्या जन्मापासूनचा हा विचार देव पोटाला यावे, राम जन्माला यावा याच्यासाठी खरं तर तपश्चर्या केली. परम भाग्याने तो आपल्या पोटी जन्माला आला. परम भाग्याने तो आपल्या वाड्यामध्ये वावरतोय, नांदतोय आणि त्याला आता वनवासात जा म्हणून मी कोणत्या मुखाने सांगू. दशरथ राजाला वाटलं हा दिवस मला पाहायला मिळाला नसता तर खूप बरं झालं असतं. हा दिवस देवा तू माझ्या समोर का उभा करतोय. दशरथ राजाला वाटायला लागलं माझ्याकडून असा कोणता अपराध घडला, माझ्याकडून असं कोणतं पाप घडलं
की त्याच्यामुळे माझ्या समोर हा दिवस उभा राहिला. मी कोणत्या मुखाने रामाजवळ जाऊ, कोणत्या मुखाने मी त्यांना वनवासाला पाठवू, हा विचार दशरथ राजाच्या मनात यायला लागला. आणि दशरथ राजा कैकेयी मातेला पुन्हा पुन्हा विचारू लागले, सांगू लागले. कैकेयी मातेनं सांगितलं, तुम्ही मला रामाची शपथ घेऊन शब्द दिलेला. दशरथ राजाला भोवळ आली, चक्कर आली, खाली पडले. आणि दशरथ राजाचं रडणं सुरू झालं. नेत्रातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. दशरथ राजा त्या दिवशी बाहेर आले नाही. पण सकाळच्या वेळेला वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना भेटून सांगितलं होतं, उद्या तुमचा राज्याभिषेक आहे, त्यामुळे तुम्हाला आज दिवसभर व्रतामध्ये राहावं लागेल, उपवास करावा लागेल. आज शयन करताना सुद्धा भूमीवर शयन करावं लागेल. राजा व्हायचं सुद्धा सोपं नसतं. त्याला व्रत बंधनात स्वतःला अडकवून घ्यावं लागतं. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना वशिष्ठांनी सकाळीच सांगितलं की तुम्ही आज दिवसभर उपवास करायचा, रात्री सुद्धा भूमीवर शयन करायचं, राजसिंहासन राजवैभव घ्यायचं नाही. आणि म्हणून दिवसभर त्या विचारामध्ये प्रभू रामचंद्र होते. रात्र झाली, रात्र सुरू झाली. दशरथ राजाचं रडणं चालू होतं. रात्रभर घरातून हे बाहेर आले नाही. दशरथ राजाला झोप लागली नाही. सकाळच्या वेळेला सगळेजण लवकर उठलेले. वशिष्ठांना वाटलं दशरथ राजा का दिसत नाही, दशरथ राजा का दिसत नाही. चौकशी केली. ते कोपघराकडे गेलेले, काल गेलेले आहेत, आणखीन बाहेर आले नाही. आणि म्हणून सेवक पाठवला. सेवक आतमध्ये आला, पाहतोय कैकेयी ही पलंगावर बसलेली आहे आणि दशरथ राजा खाली जमिनीवर पडलेले. दशरथ राजांच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. आणि रामा 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 म्हणून देवाचा धावा करताय. प्रभू रामचंद्रांचा धावा करत दशरथ राजांनी रात्र काढली. हे त्यांनी पाहिलं आणि सेवकाने जाऊन वशिष्ठांना निरोप दिला. वशिष्ठांना निरोप दिला. वशिष्ठांच्या लक्षात आलं काहीतरी अगतिक घडायला लागले. आणि म्हणून वशिष्ठांनी रामाला सांगितलं की तुला पिताजी बोलवत आहेत. प्रभू रामचंद्र उपघराकडे आले. आतमध्ये आले. दृश्य पाहिलं. दशरथ राजा खाली जमिनीवर पडलेले, नेत्रातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. प्रभू रामचंद्रांना हाका मारतायत. प्रभू रामचंद्रांनी त्यांना उठवलं. कैकेयी मातेला विचारू लागले, असं काय झालेलं आहे, मला सांगा. माझ्याकडून जे शक्य होईल ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन, फक्त मला सांगा काय झालं. दशरथ राजा सांगत नव्हते. त्यांनी कसं सांगावं. आपण कोणत्या मुखाने बोलावलं. राज्याभिषेक नाही केला तरी चालेल, पण वनवासाला जा हे कसं सांगावं हा विचार दशरथ राजाच्या मनामध्ये येऊ लागला. कैकेयी मातेला प्रभू रामचंद्र विचारू लागले की म्हटले पिताजी काही बोलत नाही, तू तरी बोल, काय आहे सांग, नेमकं काय घडलेलं. कैकेयी माता म्हणू लागली, माझ्याकडे यांचे 2 वर होते आणि ते मी मागितले म्हणून यांची अशी अवस्था झाली. प्रभू रामचंद्र कैकेयी मातेला म्हणू लागले, ते वर तू मला सांग, मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. कैकेयी माता म्हणू लागली, त्यातला पहिला वर असा आहे की आज राज्याभिषेक भरताचा. वास्तविक पाहता भरत आणि शत्रुघ्न त्यावेळेला मामाच्या गावाला गेले होते. ते तिथं नव्हते, मामाच्या गावी जाऊन राहिलेले होते. आणि अशा वेळेला प्रभू रामचंद्रांसमोर भरताचा राज्याभिषेक विचारल्याबरोबर
प्रभू रामचंद्रांनी सांगितलं काहीच हरकत नाही, माझ्या भरताला जर राज्य द्यायचं असेल तर मी आनंदाने देईन आणि मी या राज्याचा एक सेवक म्हणून जन्मभर या अयोध्येची सेवा करेन. म्हणून रामकथा ऐकावी. आपल्याकडे आलेलं सगळ्याच्या सगळं देण्याची मानसिकता फक्त श्रीरामाकडे आहे. कैकेयी मातेला प्रभू रामचंद्र म्हणायला लागले काहीच अडचण नाही, भरताला हे राज्य दिलं, आणखीन प्रभू रामचंद्रांनाच मिळाला नाही, हा अधिकार दशरथ राजाकडे आहे. तरी प्रभू रामचंद्रांनी शब्द दिला आणि विचारायला सुरुवात केली, आई साहेब तुमचा दुसरा वर काय आहे सांगा. कैकेयी माता म्हणू लागली माझा दुसरा वर असा आहे, ज्येष्ठ पुत्राने म्हणजे रामाने 14 वर्ष वनवासाला. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं मी आत्ताच जायला तयार. तिथून माघारी फिरले आणि माघारी फिरले त्यांनी आपल्या अंगावरची वस्त्र काढली, वल्कल परिधान केले आणि वल्कल परिधान करत असताना सीता मातेनं हे ऐकलं आणि सीता माता म्हणू लागली कुठे निघाला, आत्ताच आपला विवाह झालेला, लगेचच तुम्ही कुठे निघाला. त्यांनी सांगितलं मला आता वनवासाला जायचंय आणि ते 14 वर्षासाठी जायचंय. सीता माता म्हणू लागल्या मला माफ करा, पण तुम्ही जिथं आहात तीच माझी अयोध्या, मी इथं तुमच्या शिवाय राहून काय करू, मलाही तुमच्या बरोबर यायची परवानगी. प्रभू रामचंद्रांनी सीता मातेला परवानगी दिली. सीता मातेला घेऊन प्रभू रामचंद्र कौसल्या मातेच्या दर्शनाला आले आणि पाया पडत असताना कौसल्या मातेनं विचारलं हे काय चालू आहे, काय झालेलं आहे, कुठं निघाला. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं आजचा राज्याभिषेक भरताचा होणार आहे. कौसल्या मातेनं का भरताचा होणार आहे विचारलं नाही. त्याला कौसल्या म्हणाला तुमच्याकडे जबाबदारी काय देण्यात आलेली. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं मला वनाचं राज्य दिले, मला अयोध्येचं राज्य देण्यापेक्षा मला माझ्या पिताजींनी वनाचं राज्य दिलेलं आहे आणि 14 वर्षासाठी मी वनाला निघतोय. कौसल्या माता म्हणू लागली सुनबाईलाही घेऊन जाणार का. हो म्हटले तिची इच्छा आहे, मी तिला चल म्हटलेलं नाही, तिला वनवास सांगितलेला नाही, तिनं स्वतःच्या इच्छेने माझ्या समोर विषय मांडला आणि म्हणून मी तिला यायला परवानगी दिली. कौसल्या मातेचा संवाद खूप महत्वाचा आहे. कौसल्या माता म्हणू लागली रामा तू अवश्य वनवासाला जा, 14 वर्ष वनवासाला जा, पण तू स्वीकारलेली वाट सोडू. तू अरण्यामध्ये वनामध्ये गेल्यानंतर कुठं जाऊ, कोणत्या वाटेने जाऊ असं विचारशील, अनेकांना विचारशील. जे जे तुला मदत करतील त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी त्यांच्यासाठी मी दररोज तुपाचा दिवा लावेन. वनवासामध्ये तुला मार्गदर्शनाची गरज आहे, वनवासामध्ये तुला वाट विचारावी लागेल. तू ज्यांना ज्यांना तिथं मदत मागशील त्यांचे तुझ्यावर उपकार होतील आणि त्या उपकारातून उतराई होण्यासाठी मी इथं तुपाचा दिवा दररोज त्या देवाच्या नावाने लावेन. रामा तुझी वाट स्वीकारलेली आहे, धर्माची वाट आहे आणि ही धर्माची वाट तू कधीही सोडू नको. धर्म तुझं रक्षण करेल. आणि म्हणून एक सिद्धांत आपल्या समोर मांडला जातो, धर्मो रक्षिती रक्षितः.
आपण धर्माचं रक्षण करावं, धर्म आपलं रक्षण करतो. आणि म्हणून तू ज्या वाटेवरून जाणार आहे ती वाट धर्माची आहे, तू ती वाट सोडू नकोस. काय कौशल्या मातेचा अधिकार. एक माता आपल्या बाळाला धर्माचा संदेश देते आणि म्हणून कौशल्या माता समजणं खूप महत्वाचं आहे. कौशल्या माता कळली तरच राम कळतो. प्रभू रामचंद्रांनी कौशल्या मातेला उगीचच मातृत्व बहाल केलं नाही. ही त्या अधिकाराची कौशल्या कैकेयी होण्यापेक्षा कौशल्या कौशल्याप्रमाणे 100% जरी नाही होता आलं तरी 1% कौशल्या झालो तरी जन्माचं सार्थक होणार आहे. आणि म्हणून कौशल्या समजून घेतली पाहिजे. कौशल्यानं विचारलं सुद्धा नाही की दशरथ राजाने वनवास का सांगितला, दशरथ राजाने कुणाच्या सांगण्यावरून वनवास सांगितला, दशरथ राजाने निर्णय का बदलला, दशरथ राजाने भरताला राज्य देण्याचा निर्णय का केला, चौकशी सुद्धा नाही. आपण असं कसं सगळी माहिती झाली पाहिजे, सगळी माहिती घेतल्याशिवाय कसं सोडायचं, असं कसं सोडणार नाही. म्हणून रामकथा ऐकण्याची गरज आहे. रामकथा ऐकली पाहिजे. आणि अशा पद्धतीने ही वार्ता लक्ष्मणाला कळाली. लक्ष्मण म्हणायला लागले, राम अयोध्येत गेल्यानंतर इथं राहण्यामध्ये काय आहे, मी आलोय रामासाठी आणि जिथं राम नाही प्रेतवत जगणं मला नकोय. आणि म्हणून सुमित्रा मातेकडे गेले, सुमित्रा मातेचं दर्शन घेतलं आणि सुमित्रा मातेला लक्ष्मण म्हणू लागले, आईचे मला ज्येष्ठ बंधू बरोबर वनवासाला जाण्याची आज्ञा द्या. सुमित्रा मातेनं कसलीही चौकशी न करता सांगितलं, लक्ष्मण तू खुश. याला सुमित्रा म्हणतात. कोणत्याही प्रकारची शंका नाही, प्रश्न नाही, तर्क नाही, कुतर्क नाही, विकल्प नाही. आलेल्या सगळ्या प्रसंगाला आनंदामध्ये स्वीकारणं ही धारणा सुमित्रा मातेकडे आहे. आणि म्हणून सुमित्रा मातेनं लक्ष्मणाला सुद्धा परवानगी दिली. हा विचार आपल्याला आणखी करायचा आहे, परंतु तो विचार आपण उद्याच्या कथेमध्ये करणार आहोत. आजची कथा आपण इथंच पूर्ण करू.